नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? तर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर आणि एक लाईक जरूर करा. तर चला तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर सकाळची सुरुवात ही आपण फ्रेश म्हणजे आंघोळ करून वगैरे गॅस वगैरे पूजन केलं ना तर खूप शुभ मानलं जातं. तसं तर आता गावाकडे वगैरे बघितलं तर सकाळच्याला पहिल्यांदा चुलीला पोतरा वगैरे देऊन विभूती वगैरे लावून हळदी कुंकू लावून पूजा करूनच चूल पेटवतात आणि स्वयंपाकाला सुरुवात करतात. तसंच आपण ही गॅसची रोज पूजा करून वगैरे, तसं आता तुम्हाला रोज जमत नसेल तर आपण पौर्णिमेला किंवा गुरुवार किंवा असं वार वगैरे आपल्याला जे ह्या उपवास वगैरे असेल तर आपण करू शकतो. तर तसं नियमितपणे शक्यतो होतच नाही म्हणा, पण असं आपण वार वगैरे किंवा अमावस्या पौर्णिमा हे गाठून करू शकतो. तर ते शुभ मानले जाते. आणि तसं पण मग मला पण डेली काय करणं होत नाही, पण ज्या दिवशी कोणता वार असेल किंवा वेळ असेल किंवा हे असेल तेव्हा मी करते. तर खूप म्हणजे पहिल्याच्या काळामधून पासून आलेलं आहे, त्याच्यामुळे हे शुभ मानलं जातं. तर हे नक्की करा आणि प्रसन्न पण वाटतं. तर सकाळची सुरुवात अशी काही झाली होती, चहा वगैरे बनवायला चालू होतं माझं. आणि किचन वाटा इथे खूप छोटा असल्यामुळे ना खूप मला प्रॉब्लेम होतो, कारण की मोठ्या किचन वाट्याची सवय होती. आता इथे ना थोडंसं म्हणजे जेव्हा तो किचनवरचा आधीचा पसारा वगैरे उचलेल ना तेव्हा दुसरं काहीतरी करता येतं. आणि ही एक म्हणजे सवय चांगली आहे. म्हणजे हे एक शिकले की आपण म्हणजे खूप मोठं म्हणजे खूप जास्ती वगैरे जागा असली ना आपण तेवढाच पसारा करतो आणि तेवढाच आपल्याला आवरायला पण वेळ लागतो. जर छोटी जागा असेल ना तर आपण ते पटकन आवरतो आणि पटकन होतं पण, म्हणजे राडा पण होत नाही आणि आवरूनही पटकन होतं. हे एक फायदा होतो याचा. तर माझा चहा वगैरे झाला होता आणि ते ना मोबाईल वगैरे माझ्याकडे स्टँड वगैरे नसल्यामुळे ना मोबाईलचा खूप प्रॉब्लेम होतो. ठेवायला म्हणजे नीट जागा सापडत नाही आहे किंवा बसतच नाही मोबाईल. मग बसले तर माझा चेहरा दिसलो तर मी जे करते ते दिसत नाही आणि मी जे करते ते दाखवायला गेलं तर मी दिसत नाही. हे मेन प्रॉब्लेम होतो. तर आमची मजाक मस्ती अशी चालू उठल्यापासून हे आमचं इकडे चालू होतं. तर मी इकडे काही काम करत होते तोपर्यंत इकडे आमची काही मस्ती चालू होती. तर पूर्ण अख्खी केळाची फणी त्याने पूर्ण केळी तोडून सगळे अलग अलग करून ठेवले होते. थोडं जरी म्हणजे आपण नजर अंदाज थोडा जरी केला ना तर इकडे काहीतरी होतं. तर मग आता म्हणलं चला जाऊ दे, हे तर चालूच असतं. मग पूजा वगैरे करायची तयारी चालू होती माझी. तर थोडा आता माझा हा व्हिडिओ आहे ना गणेश चतुर्थी दिवशीच आहे, त्याच्यामुळे संकट चतुर्थी दिवशीच आहे त्याच्यामुळे, आणि हा खूप लेट झाला आहे. म्हणजे 2-3 दिवस तसं मी टाकेन म्हणते, पण मला वेळच भेटत नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला. त्यामुळे मग वेळ कसा भेटत नाही म्हणजे वेळ असतो पण हा काही करू देत नाही. आता इथेच पूजा वगैरे करताना बघा मी आतमध्ये गेले थोडं तर लगेच त्याने दिवा वगैरे विझवून ठेवला. त्यामुळे मग त्याला घेऊन असं काय करायचं म्हणलं ना काही शक्य होत नाही, कारण की तो इकडे थोडंसं आपण बघायला गेलं की तिकडे काहीतरी कांड करून ठेवतो. त्याच्यामुळे मग त्या भीतीने मी काहीच करायला जात नाही. तर त्याला थोडा वेळ मोबाईल दिला आणि पूजा वगैरे मांडून घेतली. तर म्हणजे साधी सिंपल छोटीशीच पूजा वगैरे मांडली होती मी. तर मला असं काही पण असं पूजा वगैरे असलं ना करायला आवडतं. त्यानंतर मी दिवसभर काही शूट घेतलं नव्हतं, कामं वगैरे आवरली होती सर्व. आणि संध्याकाळच्या टायमिंगलाच माझ्या मुलाने शूट घेत होता, त्यामुळे हे पण शूट घेतलं. तर माझा चालला होता स्वयंपाक. तर गावावरून सासरे वगैरे आले होते, आंबे वगैरे घेऊन आले होते. त्यासाठीच मग पातळ शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आणि बाजरीची भाकरी, भात वगैरे असं साधं जेवण होतं. तर संध्याकाळी हलकं फुलकं साधं जेवण असतं. तर मग चला म्हणलं आज तो आता शूट करतोय तर करू द्या. तर ह्यात पण त्याचा गोंधळ होता की मोबाईल माझ्याकडे पाहिजे म्हणून. तर तो पण त्यात गोंधळ करतो, म्हणजे काही तो त्याने मोबाईल घेतला त्यालाही काही करू देत नाही. मग त्यामुळे मग ते मोबाईल साईडला ठेवलेलाच परवडतो आम्हाला. त्याच्यामुळे मग जास्ती करून व्हिडिओ वगैरे शूटच करता येत नाही, काहीच करू देत नाही तो. तर स्वयंपाक वगैरे माझा भाकरी वगैरे बनवून झाल्या होत्या, भाजी बनवायची राहिली होती. तर डब्बा वगैरे पुसून ठेवला ना म्हणजे स्वच्छ राहतं आणि घाणही दिसत नाही, कारण की आपण भाकरी थापताना पीठ वगैरे उडतं ना त्याच्यावरती. त्यामुळे मग ते क्लीन करून ठेवलं ना घाण वगैरे काही दिसत नाही. आणि मला एक सवय आहे, ताटात वगैरे मी पीठ काढून घेत नाही, पूर्ण डब्बाच घेऊन बसते पिठाचा. मला ते त्यातलं ह्यात करूच वाटत नाही, त्यामुळे मग डब्बाच घेऊन बसते. तर इथं माझी भाजीची तयारी चालू होती शेवग्याच्या शेंगाची. तर
तर असं वाटण वगैरे वाटून भाजी केली ना शेवग्याची, खूप छान लागते. तसं तर 2-3 प्रकारची भाजी बनवता येते शेवग्याच्या शेंगाची. पण मी कधी-कधी असं या प्रकारची बनवते, कधी वेगळं असं चालू असतं. तर माझी वाटण वगैरे म्हणजे वाटण वगैरे वाटून इथं चाललं होतं. वाटण वगैरे वाटून घेतलं आणि मला म्हणजे तिघांसाठी भाजी बनवायची होती. त्यामुळे मी थोडंसंच वाटण काढलं होतं आणि मला पातळ पण भाजी बनवायची होती. कारण की लय घट्ट भाजी एवढी जास्ती करून जास्ती संध्याकाळची आवडत नाही. त्यामुळे मग मी थोडी मीडियममध्ये बनवावी अशीच काढली होती. तर मसाला वगैरे चांगला भाजून घेतला ना, तर असं कढईला वगैरे चिटकत नाही. तर मसाला अजिबातच चिटकलेला नाही आहे. तर मला गावाकडून आईने काळा मसाला वगैरे दिलेला आहे ना, तर मी त्याचीच आज भाजी बनवणार होते. तर तोच काळा मसाला मी टाकला होता यामध्ये. तर खूप छान चव येत आहे आणि गावरान मसाला म्हणला ना, भाजीला चव तर येतेच. तर तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचं कूट पण घालू शकता. तशी पण भाजी छान लागते. पण आता मी यामध्ये ग्रेव्हीचं म्हणजे कांदा, टोमॅटो वाटून टाकलाय ना, त्यामुळे मी काही टाकणार नाहीये. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर खूप छान लागते भाजी. तर इथे मी ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि माझी भाजी म्हणजे भाजी बनवून झाली होती. तर आता गॅस ओटा वगैरे घासून घ्यायचा होता. किचन वगैरे आवरून घ्यायचं होतं. तर छोटंसं एवढं दिसतंय ना, एवढंच किचन आहे. त्यामुळे आवरायला पण काही वेळ लागत नाही. आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग मी हे सर्व करून घेईन. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तर चला असंच एका भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.